केल्या आणि ज्यांनी सांगितलं बाबासाहेब तुमची आमची भेट फार उशिरा झाली, अगोदर झाली असती तर मी धर्मशाळा उभ्या करण्याऐवजी शिक्षण संस्था तुमच्या मदतीने उभ्या केल्या असत्या, असं चांगलं कीर्तनातून मार्गदर्शन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. आणि ज्यांनी सांगितलं शिक्षण यासाठी घेणे की जगता यावे जीवन सुंदरपणे, वडिलांनी मुलगा नाही शिकविला तोही पापाचा भागीदार झाला, जैसे जन्म देणे त्याला तैसेचे शिक्षण देणे. शिक्षणाचा आदर्श महत्व ग्रामनीतीतून सांगणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि परिवर्तनवादी चळवळीतल्या तमाम महापुरुषांना आणि गणनायकांना मी या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने मानाचा मुजरा करतो, अभिवादन करतो. बघा या देशाला इतकी ग्रेट समितीची परंपरा असताना सुद्धा या देशामध्ये या समितीच्या परंपरेचा विसर पडला होता आणि विसर पडायच्या काळाच्या टप्प्यावर पुन्हा एकदा या सगळ्या समितीच्या परंपरेला उजाळा द्यायला सुरुवात पूर्ण केली असेल तर ती ज्योतिराव फुलेंनी. पहिल्यांदा ज्योतिराव फुलेंनी बळीराजाचा पवाडा लिहिला, खंडोबा भैरोबा ज्योतिबांचा वारसा सांगायला सुरुवात केली. त्यांनी मोहम्मद पैगंबर साहेबांचा पवाडा लिहिला, त्यांनी दसू दासांचा पवाडा लिहिला आणि सांगितलं की या देशामध्ये या सगळ्या महापुरुषांचं उरलेलं कार्य चालवणारा निश्चितच कुणीतरी जन्माला येईल. आणि म्हणून फुले आपले अखंड लिहिताना एका ठिकाणी सांगतात मांग महारविंदा ठावे नाही व्यथा जाळा मनुग्रंथा एकराशी. यांच्या धर्मग्रंथांमध्ये सातत्याने आमची टिंगलटवाळी करण्यात आलेली आहे, यांच्या धर्मग्रंथांमध्ये सातत्याने आमची बदनामी करण्यात आलेली आहे. अशा धर्मग्रंथांना काडी लावली पाहिजे असं फुले जाहीर सांगतात. आणि म्हणून फुले सांगतात, फुले गेल्याच्या नंतर बघा फुलेंचा एक किस्सा सांगून आपण बाबासाहेबांकडे बोलूया. एकदा काय झालं, ज्योतिराव फुलेंच्या घरी त्यांचे सासू सासरे सावित्रीबाईंचे आई वडील आले. सावित्रीबाईंचे आई वडील आल्याच्या नंतर म्हणाले जावाय बापू आमच्या मुलीला लग्न होऊन बरीच वर्ष झालेले, तुम्हाला काही मूलबाळ होत नाही, असं करा तुम्ही दुसरं लग्न करा. पुन्हा ज्योतिरावांनी ऐकून ऐकल्यासारखं केलं. पुन्हा ज्योतिरावांचे सासू सासरे म्हणाले जावाय बापू आमच्या मुलीला दुसरी सवत आणा, सावित्रीला दुसरी सवत आणा. ज्योतिराव फुले म्हणाले समजा मी सावित्रीला दुसरी सवत आणली आणि तिलाही जर मूलबाळ नाही झालं तर मग तुम्ही सावला दुसरा सवती आणून द्याल का? दरवेळेला मूलबाळ होत नसेल तर स्त्रियांमध्येच दोष असतो का? सावित्रीबाई एकदा म्हणाल्या उद्विग्न म्हणून अहो खरंच तुम्ही दुसरं लग्न करा. ज्योतिराव म्हणाले अगं साऊ दुसऱ्या लग्नाचा आग्रह कशासाठी, का करायचं दुसरं लग्न? तेव्हा सावित्रीबाई म्हणाली आपण केल्यावर आपल्या समाधीवर 4 फुलं व्हायला येणार आपला वारसदार नको का? अहो आपल्याला एखादा वारसदार पाहिजे की नाही आपलं कार्य पुढे चालवणारा? तेव्हा ज्योतिराव म्हणाले अगं सावित्री पोटची पोरं आपला वारसा पुढे चालवतील की नाही याची गॅरंटी नाही. म्हातारपणामध्ये ढाळजत बसवतात किंवा घराच्या बाहेर काढून देतात, शेतात नेऊन कुठेतरी झोपडीत टाकतात, पोटची पोरं आपला वारसा चालवतील की नाही याची गॅरंटी नाही. पण निश्चितच आपण मेल्यावर आपली समाधी शोधत एखादा आपला शिष्य येईल, आपला वारसदार येईल, आपल्या समाधीवर फुलं अर्पण करेल आणि आपलं दिनांक वेळ वारा सहित उरलेलं कार्य पुढे चालवेल. फुले गेल्याच्या नंतर एका वर्षाने ज्यांचा जन्म झाला, ज्यांनी कधी ज्योतिराव फुलेंना प्रत्यक्ष समक्ष पाहिलं नाही, असा ज्योतिरावांचा एक वारसदार जन्माला आला आणि ज्यांनी फुलेंचं उरलेलं दिनांक वेळ वार सहित अपूर्व कार्य खऱ्या अर्थाने पूर्ण करून दाखवलं, असा फुलेंचा खरा वारसदार म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बघा या देशातली क्रांती प्रतिक्रांतीची लढाई सांगताना बाबासाहेबांनी क्रांती प्रतिक्रांती ग्रंथ लिहूनच सांगितलं की आमच्या देशाचा लढा कसा आहे. त्याच्या अगोदर ज्योतिराव फुले सुद्धा सांगतात आमची लढाई शेठजी भटजी लाटजी विरुद्ध शूद्र अतिशूद्र अशी आमची लढाई आहे आणि ही लढाई आम्ही चालवली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी बालवयातच शिक्षण घेत असताना सगळं सत्यशोधक पद्धतीचं साहित्य वाचलं. एकदा मुंबईच्या एका बागेमध्ये बाबासाहेब पुस्तकांचं वाचन करायला जात असताना त्यांची कृष्णाजी केळुसकर कदम यांची भेट झाली. कदम म्हणाले ज्या पोराचं वय फुलण्याचं भरण्याचं उमलण्याचं आहे, शाळेत जाण्याचं वय, हा पोरगा शाळेच्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त सुद्धा पुस्तकं वाचतो. घरी किंवा शाळेत पुस्तक वाचायला चांगली जागा उपलब्ध नाही म्हणून बागेत येऊन वाचतो. कृष्णाजी केळुसकर गुरुजी प्रचंड प्रभावित झाले आणि बाबासाहेबांना बरीचशी पुस्तकं द्यायला लागली. बाबासाहेबांची 10वी पूर्ण झाल्याच्या नंतर जेव्हा त्या चाळीमध्ये बाबासाहेबांचा सत्कार समारंभ ठेवला तेव्हा कृष्णाजी केळुसकर यांनी बाबासाहेबांना बुद्ध चरित्र दिलं आणि सुभेदार रामजी आंबेडकर यांना सांगितलं की पोरगा इतका हुशार आहे, अहो अभ्यासक्रम तर सहजरित्या तो पूर्ण करत आलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्तही त्याला वाचायची आवड आहे. अशी रत्न फारच क्वचित लोकांच्या घरात जन्माला येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल केळुसकर गुरुजी सांगतात त्याला जी काही मदत लागेल ती आपण मिळवून देऊ, परंतु याच्या शिक्षणात खंड नाही पडला पाहिजे. केळुसकर गुरुजी म्हणाले एकदा सयाजीराव गायकवाडांनी या कार्यक्रमात घोषणा केलेली आहे की शूद्र अतिशूद्रांची कुणाचीही मुलं शिक्षणासाठी विदेशात जाऊ इच्छित असतील, असे टॉपलेस्टचा अभ्यास करणारी पोरं असतील तर मी त्यांना मदत करायला तयार आहे. केळुसकर गुरुजी सुभेदार रामजी आंबेडकर यांना म्हणाले की मी सयाजीराव गायकवाडांकडे शब्द टाकतो. बाबासाहेबांच्या बद्दल शब्द टाकला. सयाजीराव गायकवाडांनी झेलला आणि 2 वेळा बाबासाहेबांना विदेशात शिक्षणासाठी पाठवण्यात आलं. जागतिक दर्जाच्या सगळ्या डिग्र्या घेऊन बाबासाहेब पुन्हा मायदेशात आले.
बाबासाहेबांच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर 1.5-2 तास जातील इतक्या बारकाव्याने त्यांनी अभ्यास केलेला आहे. बाबासाहेब जेव्हा वयाच्या 25व्या वर्षी म्हणजे 1916 रोजी विदेशात शिकायला जातात, तेव्हा बाबासाहेबांनी पहिल्यांदा जो ग्रंथ लिहिला त्याचं नाव होतं जाती व्यवस्था तिचा उगम आणि स्वरूप. अशा पद्धतीचा पहिला प्रबंध बाबासाहेबांनी लिहिला. म्हणजे ज्यांनी आयुष्यात लिखाणासाठी पहिल्यांदा पेन उचलली तेव्हा त्यांनी काय लिहिलं तर या देशातली अस्पृश्यता जाती व्यवस्थेच्या संदर्भातला आपला पहिला प्रबंध लिहिला. म्हणजे बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये इथल्या जाती व्यवस्थेच्या अस्पृश्यतेच्या बद्दल किती पद्धतीचा अभ्यास होता, त्यांची किती करुणा होती, किती ही जाती व्यवस्था संपावी हे त्यांना किती तळमळीने वाटायचे त्यांच्या पहिल्या प्रबंधावरून लक्षात येतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी 1916 रोजी हा प्रबंध लिहून भारतीय जाती व्यवस्थेचा प्रश्न जागतिक पटलावर मांडला. आणि म्हणून अर्थशास्त्रातला आशिया खंडातला दिग्गज टॉपेस्ट पहिला माणूस, भारतातला अर्थशास्त्राची पहिली डिग्री घेणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले माणूस आणि जाती व्यवस्थेचा अस्पृश्यतेच्या जागतिक पातळीवर हा प्रश्न उपस्थित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पहिले होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याला हजारो लाखो कांगोरे आहेत. आता आपण तुम्ही बऱ्याचशा जयंतीच्या पोस्ट बघत असाल, म्हणजे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्यासाठी शेतीविषयक भूमिका घेणारे बाबासाहेब आहेत, शेतमजुरांच्यासाठी भूमिका घेणारे बाबासाहेब आहेत, किंवा भाकरा नांगल प्रकल्प असेल, नद्याजोड प्रकल्प असेल त्याचे पहिले उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ लिहून भारतीय चलनाला अमेरिकन चलनाशी टक्कर देणारा भारतीय चलन कसं उंचीवर नेता येईल अशी पहिल्यांदा मांडणी करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. अनेक बँकांच्या क्षेत्रामध्ये बँकांना सल्ले देणारे बाबासाहेब आंबेडकर आहेत. अनेक विद्यापीठाला शिक्षण क्षेत्राचा ढाचा उपलब्ध करून देणारे बाबासाहेब आहेत. असे अनेक बाबासाहेबांच्या जीवनाला प्रचंड मोठे कामगिरी आहेत, ज्या महापुरुषांच्या बद्दल आपल्याला कमीत कमी 1 महिन्याची व्याख्यानमाला लावली तरी त्यांच्याबद्दल सांगताना आपल्याला कमीच पडेल. आणि म्हणून जगभरात सगळ्यात जास्त ज्यांचे पुतळे आहेत, जगभरात सर्वात जास्त ज्यांच्यावर गीतं लिहिलेली आहेत आणि जगभरात ज्यांच्यावर सर्वात जास्त ग्रंथ निर्मिती आजही चालू आहे असा जगातला एकमेव महामानव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. भारतात सर्वाधिक विद्यापीठांना 14 पेक्षा जास्त विद्यापीठांना बाबासाहेबांची नाव आहे. 500 पेक्षा जास्त महाविद्यालयांना बाबासाहेबांची नाव आहे आणि किमान 750 किंवा 1000 पेक्षा जास्त शाळा कॉलेजेसला बाबासाहेबांची नाव आहे. भारतामध्ये सुद्धा सर्वात जास्त शिक्षण क्षेत्रात ज्यांचं नाव सातत्याने उपयोगाला आणलं जातं ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणजे काय तर या देशातल्या सगळ्याच पद्धतीच्या पूर्वीच्या रेकॉर्डला मोडणारे, पूर्वीचे सगळ्याच पद्धतीचे रेकॉर्ड ब्रेक करून टाकणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपण काय झालेलं आहे तर बाबासाहेबांवर जेवढ्या मोठ्या प्रमाणावर चर्चा व्हायला हवी होती, त्यांच्या साहित्याचा उहापोह व्हायला होता, तो कमी झाला आणि मग आपण दुसऱ्याच मार्गाने बाबासाहेबांना समजून घेत बसलो. आणि म्हणून शाहिरांच्या बद्दल बाबासाहेबांनी एका ठिकाणी कुणाला बघून सांगितलं होतं तर वामनदादा कर्डकांसारख्या शाहिरांना बघून सांगितलं होतं की तुमच्या सारख्या शाहिरांची एक शाहिरी आणि माझी 10 भाषणं किंवा माझी 100 भाषणं असं बाबासाहेब कुणाकडे बघून म्हणाले वामनदादा कर्डक यांच्याकडे बघून. परंतु दुर्दैव असावं की त्यानंतरचा शाहीर वर्ग अपडेटच झाला नाही. त्यानंतरच्या शाहीर वर्गाने बाबासाहेबांच्या संदर्भातली चरित्रात्मकच गाणी लिहिली, साहित्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग माझा भीम मवा भीम माझा भीम म्हणता म्हणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ बौद्धवाड्यापुरते, केवळ अस्पृश्य किंवा केवळ मागासवर्गीय असतील किंवा केवळ शेड्यूल कास्ट पुरते करण्याचं काम मधल्या काळामध्ये झालं. परंतु तरीही एक मोठा साहित्यिक वर्ग, लेखक वर्ग सातत्याने एवढून सांगायला लागला की अरे ज्या महापुरुषाला तुम्ही समजून घेण्यात कुठेतरी चूक करत आहात, त्यांचं विश्वव्यापक काम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांचं विश्वव्यापक काम पुढे मांडायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याची पहिली जी सुरुवात होते ती कुठल्या पुस्तकाने तर जाती व्यवस्थेच्या संदर्भातल्या पुस्तकाने. बाबासाहेबांचा आजही एक कोलंबिया विद्यापीठात ग्रंथ अभ्यासक्रमाला आहे, म्हणजे फारच कमी लोकांनाही माहिती आहे. बाबासाहेबांचा वेटिंग फॉर व्हिसा नावाचा केवळ 20 पानाचं आत्मचरित्र. बघा लोकांनी आत्मचरित्र लिहिलं की किती लिहितात, 500 पानाचं, 1000 पानाचं, तेवढं लिहून मी ते लेखक काय सांगतो भाषणात, नाही माझ्या आयुष्यातले बरेच प्रसंग राहून गेले, मी दुसऱ्या आत्मचरित्रात लिहिणार आहे. आपले शरण कुमार निंबाळेचं बघा पहिलं आलं आत्मचरित्र कुठलं, अक्करमाशी. शरण कुमार निंबाळेनं आणखीन आत्मचरित्र लिहिलं पुन्हा अक्करमाशी. म्हणजे एकदा लिहून काय सफिशियंट झालं का तर पुन्हा लिहावं लागलं, पुन्हा अक्करमाशी. नरेंद्र जाधवांचं तुम्हाला माहिती आहे आम्ही आणि आमचा बाप नावाचं चरित्र आत्मचरित्र आहे, टपाऱ्याच्या टपाऱ्या. बाबासाहेबांचं आत्मचरित्र केवढं आहे,
केवळ 20 पानांचं आत्मचरित्र आहे, वेटिंग फॉर विजा. आणि हे 20 पानाचं आत्मचरित्र कोलंबिया विद्यापीठात आजही शिकवलं जातं. काय ते आत्मचरित्र? तर बाबासाहेबांनी संबंध त्यांच्या शिक्षण क्षेत्रामध्ये पदार्पण होईपर्यंत त्यांच्या वाट्याला आलेले अस्पृश्यतेचे, जाती व्यवस्थेचे कटू अनुभव त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत. बाबासाहेबांनी आम्ही खेड्यापाड्यात आमच्या वडिलांना भेटायला जाताना कसा गाडीवाला आमच्याशी जातीयवाद करत होता, किंवा मी शाळेमध्ये बोर्डावर लिहायला जात असताना शाळेच्या फळ्याच्या मागचे ठेवलेले डबे उचलण्यासाठी पोरं कसे पुढाकार घ्यायचे, किंवा मला बऱ्याच वेळेला शाळेच्या बाहेर बसवलं जायचं, शाळेच्या माठाला पाण्याला हात लावून दिला जायचा नाही. मला संस्कृत विषय शिकायला घ्यायचा असताना सुद्धा केवळ अस्पृश्य कुटुंबात जन्माला आलो म्हणून मला संस्कृत विषय ब्राह्मण शिक्षकांनी घेऊ दिला नाही. अशा पद्धतीचे अनेक उदाहरणं देणारं बाबासाहेबांचं हे वेटिंग फॉर विजा नावाचं आत्मचरित्र आहे. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा बाबासाहेब आंबेडकर कुठली समस्या प्राधान्यक्रमाने मांडतात, तर भारताची जाती व्यवस्था, भारताची अस्पृश्यता पुढे मांडून बाबासाहेब आंबेडकर त्याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित करतात. आणि म्हणून बाबासाहेबांचा याच संदर्भातला तिसरा ग्रंथ कुठला आहे, तर त्यांना अगदी जातपात तोडो नावाच्या एका मंडळाने बाबासाहेबांना भाषणासाठी बोलवलं होतं. सगळ्यांनी त्या जातपात तोडो मंडळाकडे काड्या केल्या आणि सांगितलं, डॉक्टर आंबेडकर केवळ जाती व्यवस्थेवर बोलत नाही, तर आपल्या धर्मग्रंथांच्या बद्दल बोलतात, धर्मग्रंथांना काळी लावा म्हणून सांगतात, धर्मग्रंथांच्या बद्दल आदवा बोलतात. बाबासाहेबांचं व्याख्यान लावून जातपात तोडो मंडळाचे कार्यकर्ते गेले हातरून. खरंच बाबासाहेब असं स्टेजवर बोलले तर मग आमचं कसं व्हावं? म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदर ज्या जाती व्यवस्था तोडणाऱ्या चळवळी आणि समित्या होत्या, त्यांचं म्हणणं काय होतं, धर्मव्यवस्था कायम ठेवून किंवा इथल्या धर्माला काही धक्का न लावता जाती व्यवस्था तोडायची. आणि बाबासाहेब म्हणायचे सर्वस्वी या धर्मव्यवस्थेच्या जोरावर तर ती जाती व्यवस्था चालते, अगोदर धर्मव्यवस्थेची समीक्षा झाली पाहिजे अशी बाबासाहेबांची भूमिका होती. बाबासाहेबांना पत्र पाठवण्यात आलं की तुम्हाला तुमच्या भाषणामध्ये काही बदल करता येईल का? बाबासाहेब म्हणाले काना मात्रा वेलांटीचा सुद्धा बदल करणार नाही, बोलवलं तरी चालेल, मी काय यायला तयार आहे. बाबासाहेबांनी यायला नकार दिला आणि बाबासाहेबांनी अॅनहिलेशन ऑफ कास्ट नावाचा तो लिहिलेला भाषणाचा मथळा पुस्तक रूपाने छापला. आणि पुस्तक रूपाने छापल्याबरोबर संबंध भारतात हाहाकार उडाला. कारण बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये ज्या जातीअंताच्या मुद्दे सांगितले, ज्याच्यामध्ये सहभोजनाचा मुद्दा सांगितला, ज्याच्यामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं होतं आंतरजातीय विवाह सोहळे झाले पाहिजे, पण सगळ्यात कुठला महत्त्वाचा मुद्दा सांगितला तर इथली जाती व्यवस्था ज्या धर्मग्रंथांवर उभी आहे, इथली जाती व्यवस्था ज्या धर्माच्या चाकोरीवर उभी आहे, त्या धर्मग्रंथांना काळी लावली पाहिजे, ते धर्मग्रंथ नाकारले पाहिजे, त्या धर्मग्रंथाची चिकित्सा केली पाहिजे, असं बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये पहिला मुद्दा मांडला. आणि म्हणून सगळीकडे हाकार सुरू झाला, और हे तर काही खरं नाही बाबा, आमच्या धर्माला यांनी हात घातलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी अनेक वेळा धमकीचे पत्र यायला लागले, आम्ही तुमच्यावर हल्ले करू अशा धमक्या यायला लागल्या. बाबासाहेबांची एक प्रेस होती, पुस्तकं छापायची प्रेस जाण्यात आली. बाबासाहेबांना बऱ्याच वेळेला आपल्या कुटुंबांची काळजी वाटायची, पत्र लिहून सांगावं लागायचं की घरादाराच्या आजूबाजूला कोणीतरी आपल्या जवळची माणसं उभं करा, कारण राजकीय क्षेत्रामध्ये माझ्यावर सूड उगवायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आणि या देशात जे जे लोक जातीअंताची अस्पृश्यता निवारणाची चळवळ राबवतात त्यांच्यावर अशाच पद्धतीने हल्ले केले जायचे, त्यांना बदनाम केलं जायचं, त्यांच्याबद्दल अत्यंत चुकीच्या पद्धतीची मांडणी केली जायची. आणि म्हणून बाबासाहेबांना समजून घेताना आम्ही सगळ्या अंगाने समजून घेतलं पाहिजे. नाहीतरी काय झालंय, गाव पातळीवर मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यावर प्रश्न विचारतो की इथं असे किती लोक आहेत की ज्यांनी बाबासाहेबांचं बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक सोडतात. कारण बुद्ध आणि त्यांचा धम्म आम्ही चातुर्मासामध्ये किंवा वर्षावासामध्ये आम्ही तो वाचत असतो. आणि म्हणून वर्षावासामध्ये वाचल्यामुळे आम्हाला बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेबांच्या ग्रंथाचा परिचय झाला. पण मी बऱ्याच खेड्यामध्ये हा प्रश्न विचारतो, बुद्ध आणि त्यांचा धर्म सोडून बाबासाहेबांचं एक तरी पुस्तक वाचणारे इथं किती लोक आहेत? तर म्हणजे आपल्याही सभागृहात माझा तो प्रश्न आहे की बुद्ध आणि त्यांचा धर्म सोडून बाबासाहेबांचं इतर एक तरी पुस्तक वाचणारे किती लोक आहेत? आपण बघूया. एक हात वर आहे. आपल्या पूर्णेला बरेच हात वर आहेत. आपल्या पूर्णेला वैचारिक चळवळीचा वारसा असल्यामुळे साहजिकच आपण बाबासाहेबांची इतरही पुस्तकं वाचलेली असणार आहे. परंतु नगर जिल्हा जे प्रचंड श्रीमंत नगर शहर आहे, अशा नगर शहरामध्ये इतकं सुंदर भव्य दिव्य विहार सुद्धा नाही. तुम्हाला सांगताना मला अत्यंत म्हणजे कमीपणा वाटतो की मला बऱ्याच वेळेला नगर जिल्ह्यातल्या प्रॉपर नगर शहरामध्ये व्याख्यानाला जायची वेळ आली. आपल्या मराठवाड्यासारखं नगर गरिबीतलं शहर आहे का? प्रचंड श्रीमंत शहर, प्रचंड 100 बडकर 1 श्रीमंत लोक, पण इतकं सुंदर सुद्धा एवढं टॉपेस्ट सुद्धा प्रॉपर नगरमध्ये विहार उभं राहू शकलेलं नाही. किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्यावर खेड्यात गेल्या विचारतो बाबासाहेबांचं साहित्य वाचलं का? लोकांचे हात सुद्धा वर येत नाही. हे बाबासाहेब गेल्यानंतरची आपली सगळ्यांची अवस्था आहे.
आणि मग आम्ही ठरवलं ठीक आहे ना, वाचता येत नसेल, वाचायची आवड नसेल, आम्ही तुम्हाला बाबासाहेब दिनांक वेळ वाईज सांगू, तुम्हाला खेड्यापाड्यामध्ये बाबासाहेबांचा वारसा सांगू, परंतु त्यांचं उरलेलं कार्य मात्र आम्हाला पुढं कुठल्या ना कुठल्या मार्गाने चालवायचं आहे. आणि म्हणून खेड्यापाड्यामध्ये लोक कसे असतात बघा, किती हेकाड असतात. एका गावामध्ये आम्ही कार्यक्रमाला